बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या हंगामी अनिवासी वसतिगृहात जास्त विद्यार्थी दाखवून करोडो रुपये उचलण्यात आले आहेत। विद्यार्थी संख्या दुप्पट तिप्पट वाढून निधी उचलला गेला, तर एका ठिकाणी वसतिगृह नसताना सुद्धा निधी उचलल्याची सामाजिक कार्यकर्ते बाबूराव मस्के यांनी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती। आता या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। केसमध्ये वसतिगृहाच्या नावानं 1,29,00,000 रुपयाचा निधी उचललेला आहे आणि एका शाळेमध्ये मुख्याध्यापकाने असं सांगितलं, लिहून दिलंय की आमच्या इथे वसतिगृह नाही आहे, तर पण त्या वसतिगृहाच्या नावाने ह्यांनी तिथलं बिल उचललेलं आहे। आणि दुसरा विषय असा आहे की केस तालुक्यामध्ये जे 29 वसतिगृह आहेत त्या वसतिगृहावर 100 विद्यार्थी असतील, ते 200, 250, 250 असे विद्यार्थी दाखवून त्यांनी ते बिल उचललेले आहेत। आम्ही शिवसाहेबांकडे तक्रार केली, शिक्षण अधिकारी मॅडम त्यांच्याकडे तक्रार केली, त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलंय। आता बघूया कारवाई काय करतात ते। आमचं असं म्हणणं आहे की दोषींवर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी। हंगामी वसतिगृहाच्या संदर्भात काही तक्रारी माझ्या समोर आलेल्या आहेत। विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात नसून जास्त विद्यार्थ्यांच्या पैसा घेतलेल्या आहेत अशी तक्राराचं स्वरूप आहे। त्याच्यासाठी आपल्या यंत्रणा सुद्धा आहेत। जानेवारी महिन्यात आपल्या यंत्रणामार्फत क्रॉस एन्क्वायरी सुद्धा करूनच आपण पैसा वाटप केलेलं होतं। तरी सुद्धा फिजिकली पुन्हा BO केजला पुन्हा ते तपासणी करून त्याचा रिपोर्ट सादर करायलासाठी सांगितले। GR प्रमाणे जे काही निष्कर्ष आहेत, अटेंडन्स वगैरे सर्व मला सादर करायलासाठी आदेशित केलेले आहेत। त्यामध्ये जर काही आढळून आलं तर आपण 100% कारवाई होईल। बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा पण जिल्हा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचाराच्या काही गोष्टी आपल्या समोर येत असेल तर 100% कन्सर्न अधिकारीवर कारवाई होईल।